बाजारात आपण भरवलाय, मग याचा मागचं उद्दिष्ट काय असते ते फक्त मला सांगा. उद्दिष्ट कशासाठी भरवलं गेलाय? पहा, आज आपल्या जिल्हा परिषद शाळा प्राथमिक चोगलेवाडी सांगोड या ठिकाणी बालबाजार भरलेला आहे. आणि या बालबाजाराचा उद्दिष्ट एकच असतं की मुलांना आपल्या गणिती व्यवहार करता आला पाहिजे किंवा व्यवहार ज्ञान हे वाढलं पाहिजे. कोणत्या वस्तू कितीला विकाव्या, कसं काय वस्तू विकल्याच्यानंतर आपला कसा फायदा होईल, यातून आपल्याला या बालबाजारातून आपल्याला एक उद्दिष्ट घेता येईल. तसेच आपल्याला मुलांचं व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी हे आम्ही शाळेमध्ये उपक्रम राबवलो आहे, तो अतिउत्तम आहे आणि मुलांमध्ये व्यवहार ज्ञान वाढेल एवढं मी सांगू इच्छितो. यातून आपल्याला म्हणजे व्यवहार ज्ञान वाढायसाठी आपण हा बालबाजार भरवलाय. होय, हा, कारण त्यातून कसं आहे मुलांचं व्यवहार ज्ञान वाढतं. कुठेही आपण गेलो तर आपल्याला स्वतः आपण एखादं व्यवहार ज्ञान करू शकतो. पैशाचं असो किंवा गणिती क्रिया, यामध्ये गणित क्रिया भरपूर असतात. म्हणजे देवाणघेवाण, समजा पैसे एखाद्याने दिले तर आपल्याला त्याचा व्यवहार कळतो की बाबा आपल्याला किती द्यायचं आहे, किती परत घ्यायचं आहे. त्यातून आपल्याला छान पद्धतीने आपलं व्यवहार ज्ञान या बालबाजारावर मुलांना प्राप्त होईल. हेच उद्दिष्ट आहे बालबाजाराचं. हेच उद्दिष्ट आपल्याला साकार करायचं आहे. यासाठी आपण शाळेमध्ये दरवर्षी बालबाजार घेत असतो आणि यातूनच आपलं मुलांचं उद्दिष्ट साध्य करत असतो. धन्यवाद सर. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. देवा मराठी विलागच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, आज आहे आपल्या चोगलेवाडी सूर्यवंशवाडी. आज इथे बालबाजार आहे, तर आपण जायचं आहे मित्रांनो बालबाजार बघण्यासाठी. चला जाऊया मित्रांनो. तुम्ही बघू शकता जी प्राथमिक शाळा चोगलेवाडी सूर्यवंशवाडी, अशा रीतीनं आज ह्या शाळेचा बालबाजार आहे. तर आपण या शाळेच्या बालबाजारासाठी जाणार आहे. कोणी कोणत्या वस्तू आणल्या त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर चला आपण जाऊया बालबाजारात. आणि काही गावकरी खरेदीसाठी येतात तेही तुम्हाला दाखवतो. आणि चला आपण जाऊया बालबाजारात. तुम्ही बघू शकता बालबाजारात येथे खूप सारी गर्दी आहे. खूप लोक आलेत बालबाजारात छोटे मोठे खरेदीसाठी. कोणी कोणती वस्तू आणल्या, कोणी कोणती वस्तू आणल्या, मग त्याच्यावर आपल्याला कळणार आहे कोण कोण काय विकतंय, कोण काय विकतंय ते. तुम्ही बघू शकता नाव सांगायचं, नाव. हा, आणि काय आणलंय तुम्ही? दाद्याचं नाव काय? हा, संपूर्ण नाव सांगायचं. तुम्ही काय आणलं विकायला? ओके. दीदीचं काय? दीदी तुझं नाव सांग बाळा. माही राहुल सुरेश. वा वा, छान छान. तुम्ही काय विकाय आणलंय? टोमॅटो. आणि हे काय? वावसा. बरं, नाव सांगा तुमचं. ओके. संक्रांतीच्या सणानं व्यवसाय आणले तर काय आहे ते विकायला? वा वा, छान छान छान. दोघींची नावं सांगा. आरोही. आणि तुझं? आणि संपूर्ण नाव सांगायचं. आरोही, तुझं नाव सांग संपूर्ण. ओके. एक 10 रुपयाला कोथिंबीरची भेंडी आहे का? यांनी कोथिंबीर आणलेली विकायला आणि टॅमॅटोने वसा आणला विकायला त्यांनी. आणि याच्याबरोबर आमच्या तू काय आणलीस विकायला? अंडी संपली. पहिला आमच्या दीदीनं अंडी आणलेली सर्व संपली. आणि आप्पे आणले तर आमच्या हर्षद हनुमंत सुरेंशी आणि आप्पे आणले ते विकायला. तुम्ही बघ, काय आणलंस बाळा तू? आप्पे. वा वा, छान छान छान. खाली बसायचं, काय काय दाखवायचं मला. हा बघा, हे बघू शकता, हे आप्पे आहेत विकायला आणले त्यांनी हनुमानच्या पोराने आमच्या. आणि हे बाळा काय त्याच्याबरोबर हे आहे का? सालन आहे का? चटणी. ओके. तुमचं नाव सांगा. ओके. तुम्ही घेवडे शेंग आणलेत का? वा वा, छान. आणि हे काय आणले विकायला? पॅटीस आणले का? वा वा, छान छान छान. आणि तुमचं नाव सांगा. जोरात सांगायचं बाळा. तुम्ही काय आणलं विकायला? टॅमॅटो. वा वा वा, छान छान छान. आणि तुम्ही काय आणलं विकायला? हा. कोथिंबीर, मिरची भाजी आणि चाकवत.
हा, आणि नाव सांगा. आणि हाचं नाव काय? आयांश अमित. संपूर्ण नाव सांगायचं. हा, तुम्ही काय आणलं विकायला? कुठं आहे ते बेबी? कुठे तो? वा वा, छान छान छान. नाव सांगा. तुम्ही काय विकाय आणले? वा वा, छान छान छान. हा, नाव सांगा. तुम्ही काय आणलं विकायला बाजारात? भजी आणलं. वा वा. थांबा, सांगा. तुम्ही काय आणलं विकायला? तुम्ही बघू शकता मित्रांनो, गुलाबजाम 2 ठिकाणी आपल्याला बघायला भेटले बरं का. टेस्टिंग परत घ्यायची आपण. हा, याचं नाव सांगा. वा वा. तुम्ही काय विकायला आणले? पावटा. वा वा. तुम्ही बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू बघू शकता मित्रांनो. कोणी काय काय आणलं तुम्हाला मी पूर्ण दाखवू शकतो. नाव सांगा तुमचं. तुम्ही काय काय आणले? मेथी, काळू आणि कांदा आणलेला ते संपला. कांदा आणला तर म्हणजे मला उशीर झाला याला बाजारात. वा वा, छान छान छान. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा दोघींच. तुमच्या दोघींच आहेत नाही भाज्या? प्रांजल वैभव पाटील. आणि तुझं? वा वा, दोन्ही पण प्रांजल. आणि हे काय आणलं विकायला तुम्ही? वा वा, छान छान छान. व्हिडिओला ठीक आहे. नाव सांगा. संपूर्ण नाव सांगा. वा वा. तुम्ही काय विकायला आणले? वा वा. हे नवी ह्या मुलीनं गाजर विकाय आणलेत. आणि गाजराचा शेवट राहिलेला भिंडका गेलेला आहे, पण संपलेला आहे. गाजर संपलेला आहे. वा वा. हे नाव सांगा बाळांनो तुमचं. हा, तुम्ही काय आणलं विकायला? छान 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 छान. तुमचं नाव सांगा. तुम्ही काय विकायला आणले? मंचन. वा, छान छान छान. तुम्ही काय आणलं होतं जरा मॅडम? चहा स्पेशल. दिसत मला चहा कुठं आम्हाला. वरती ठेवा, वरती ठेवा. चहा आणलेला आहे. असू द्या, त्याला काय नाही. चहा आणला विकायला त्याने. साथीदार नाही का तुझी मैत्रीण? तुम्ही बघू शकता बाजारात खूप अशी गर्दी आहे बरं का. व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.